नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. मी दर्शन कदम, मी स्वप्नील कदम. आपला फुटबॉल. आपली भाषा. स्वप्नील, आज आपण पाहणार आहोत काल झालेल्या मॅचेस बद्दल. Yes. त्यात आहेत स्पेन सौदी अरेबिया, बेल्जियम इराण, उरुग्वे कॅपो वर्दे आणि न्यूझीलंड वर्सेस इजिप्त. Yes. चला मग चालू करूया. तर कालची पहिली मॅच होती ही होती स्पेन वर्सेस सौदी अरेबिया आणि स्कोर लाईन होती स्पेन 4 सौदी अरेबिया 0. आणि तुला काय वाटतं कशी झाली ही मॅच? कारण माझं ओपिनियन खूप भारी असणार या मॅच बद्दल. नाही, ही मॅच डेफिनेटली एक स्पेनचा कमबॅक दिसलाय. मागच्या मॅचेसमध्ये त्यांनी ते ड्रॉ झाल्यानंतर, जो वजीरने त्यांना रेजिस्ट केल्यानंतर, डिनाय केल्यानंतर, हा स्पेनसाठी एक आवश्यक कमबॅक होता. त्यांना हे 3 पॉईंट्स पाहिजे होते. बट आय वॉज नॉट ऑनेस्टली एक्सपेक्टिंग की 4-0 हा स्कोर होईल. मला वाटलं 1-2 मध्ये ते लोक संतुष्ट होऊन मॅच संपवतील. बट सुरुवातीपासून लमीन यमाल, मिकेल ह्या सगळ्यांनी, डॅनी ऑल्मो, सगळ्यांनीच म्हणजे खाऊन टाकले. आणि कुठेतरी आता मला स्वतःला भीती वाटायला लागली की स्पेन फायनलला जाऊ शकते का? कारण का त्यांचा हा अग्रेसिव्हनेस आणि तो गेम प्ले जे ते चान्सेस क्रिएट करत होते हे फार उत्तम होते. आणि आपण हीच स्पेन एक्सपेक्टेड केली होती या संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये, कारण स्पेनची टीम ऑन पेपर बाप टीम आहे, तगडी टीम आहे. आणि या टीमचा असा परफॉर्मन्स हा आम्ही एक्सपेक्ट केलेलाच होता. आणि काय बघ ना, कसा प्ले त्यांचा बघ ना कसा होता. त्यांचा एकदम असं वाटत होतं की एकजूट होऊन खेळत आहे. त्यांचे सगळे प्लेयर्स क्लिक होत होते. म्हणजे असं कुठलाही एक प्लेयर नाहीये जो असं वाटत होता की थोडासा 19-20 आहे वगैरे. सगळेच्या सगळे प्लेयर्स एक नंबर खेळलेत काल. एक नंबर आणि त्यातल्या स्पेशली मी क्रेडिट देईन, 45 मिनिटं खेळला तो फक्त लमीन यमाल. लमीन यमाल हा पूर्णपणे रिकव्हर झालेला नाहीये स्वप्नील, बाय द वे. येस. इंजुरी अजूनही आहे, पण तरी सुद्धा त्याचा परफॉर्मन्स आणि त्याचा तो पहिला गोल हे हे निश्चितच दिसून येत आहे की हा डेफिनेटली एक मोठा स्टार प्लेअर आहे. येस. आणि ऑन पेपर जर तू म्हणतोयस, पण ऑन ग्राउंड सुद्धा हे त्यांनी जस्टिफाय केलेलं आहे स्पेनच्या टीमने. स्टॅटिस्टिक्स बघता, स्पेनचा अटॅक होता टोटल शॉट्स 22, शॉट्स ऑन टार्गेट 8 आणि टोटल शॉट्स अॅक्युरेसी 36%. 22 शॉट्स क्रिएट केले त्या लोकांनी. शॉट्स ऑन टार्गेट 8 होते. 8 पैकी हे 4 कन्वर्ट झालेत. 5वा सुद्धा कन्वर्ट झाला होता, हो. पण तो ऑफसाईड दिला गेलेला. पण जसा जसा त्यांचा गेम चालू होता, मला तरी असं वाटलं ही 4-0 ही जी फायनल जी स्कोर लाईन आहे ती कदाचित 6-0 किंवा 7-0 झाली 7-0 असती. झाली असती. कारण मला तर असं वाटलं की सौदी अरेबिया ट्रायच करत नाही अटॅक करायचा. सौदी अरेबिया कुठे दिसलीच नाही. मला वाटलं हे लोक आपापसामध्येच खेळतात आणि त्यांचं फक्त गोलकीपर त्या नावाला उभा आहे. सौदी अरेबियाना 2-3 ऑब्झर्वेशन बघितले. त्यांचे मॅन मार्किंग फार वाईट होती. त्यांना मॅन मार्किंग करताच आली नाही. ते लोक डिसओरिएंटेड आणि त्यांना एकदम विचित्रच खेळत होते. असं वाटत होतं की ते लोक पहिल्यांदा फुटबॉल खेळतात. येस. आपल्या एरियातली पोरं सुद्धा चांगली खेळतात फुटबॉल. त्यांच्याकडनं एवढं बघितलंय आणि मी. लिटरली सेकंड हाफ मध्ये तर डेलाफॉन्टे जो स्पेनचा मॅनेजर आहे तो लिटरली खेळत होता त्या लोकांसोबत. खेळत होता. त्यांनी 45 मिनिटानंतर यमानला सबस्टिट्यूट करून टाकलं. त्यांचे ज्याने 2 गोल मारले ओयारझबाल त्याला सबस्टिट्यूट करून टाकलं. एक करत 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 त्याने म्हणजे ऑलमोस्ट एक 7-8 म्हणजे 6-7 सबस्टिट्यूशन करून टाकले. आणि त्याच्यानंतर बी टीम खेळत होती स्पेनची लिटरली. निको विलियम्स आला, त्याच्यानंतर मिकेल मेरिनो वगैरे आले. अच्छा, ऑफकोर्स त्यांची बी टीम सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग. ती गोष्ट वेगळी. बट त्याच्यानंतर तो जस्ट लिटरली असं आपण लहान मुलांसोबत मोठी मुलं कशी खेळतात तसा खेळत होता. आणि फक्त मला एक गोष्ट बोलायची आज सौदी अरेबियाबद्दल. ही मागच्या वर्ल्ड कपने सौदी अरेबियाने बोलली होती, व्हेरी Very सौदी nice. अरेबिया, आता व्हेरी सौदी व्हेरी अरेबिया. सौदी अरेबिया, व्हेरी सौदी अरेबिया. व्हेरी व्हेरी सौदी सौदी अरेबिया. अरेबिया. सो व्हेरी सौदी अरेबिया. स्वप्नील, मला तुला विचारायचं आहे की तुझ्या मते ऑन ॲव्हरेज एका ॲव्हरेज डिफेंडरला किती रेटिंग्स मिळाले पाहिजे त्याच्या गेम प्ले बघून? जर त्याचा एकदम चांगला किंवा एकदम नॉर्मल गेम प्ले जरी असेल तरी त्याला 6, 7, 8 पर्यंतचे रेटिंग्स तर इझिली तो मिळाले पाहिजे. डिफेंडर आहे प्लस तो वर्ल्ड कप येस, खेळतोय. येस, येस. पण सौदीचा एक प्लेअर आहे अल तंबाख्ती, हो. 2.7 स्टार्स फक्त. 2.7. तो मॅच का खेळत होता पण मग? मला तेच कळलं नाही. 2.7 मध्ये आणि तो पूर्ण 90 मिनिट्स खेळलाय. फक्त 2.7 रेटिंग्स आहेत त्याला. आणि त्याच्या फ्लॉलेसमुळे त्याच्या फ्लॉजमुळे, त्याच्या चुकांमुळे आज स्पेननी 4 गोल मारलेत. म्हणजे Yes. 5 गोल मारलेत, त्यातला एक ऑफसाईड होता. म्हणून ही कुठेतरी ही सौदीची वाईट टीम खेळत होती आणि का अशी खेळली हे त्यांना त्यांचं माहिती. आणि आता सौदीला कदाचित घरी जायची वेळ आलेली आहे. सौदी आता घरी येणार आहे, कारण आता झालंय सौदीचं. त्यांनी बॅगा आपल्या पॅक करूनच ठेवल्या असतील कदाचित. आणि तुला माहितीये का, जसं मागच्या वर्ल्ड कपला
मेसीला चिथवण्यात आलं होतं, हम्म. वेर इज मेसी बोलून. हम्म. तसं या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी यमालच्या मागे लागले होते. Very जमा. वेर इज यमाल. आणि त्याच्यानंतर मॅच जिंकल्यानंतर यमालने फक्त एक फोटो टाकलाय आणि तिकडे खालती लिहिलंय आय आय एम एम हिअर. हिअर. त्या अल तंबाखतीने स्वप्नील ओन गोल सुद्धा मारलाय. हे 2.7 स्टार रेटिंग असून वाईट परफॉर्मन्स देऊन त्या भावाने गोल पण स्वतःचा ओन गोल पण मारलाय. त्याला कुठे ला लिगामध्ये यायचं का खेळायला? त्याने बहुतेक त्याची रेटिंग तर पहिल्यापासून कमी होती आणि त्याच्यानंतर त्याने ओल गोल मारला आणि त्याच्यानंतर आपण ते मिसळीवरती ती शेव टाकतो ना, ती करून टाकली त्याने लिटरली. आणि तुला माहिती तुला एक क्रेझी स्टॅट सांगू मी? गेले 3 वर्ल्ड कप हम्म. 2018, 2022 आणि 2026 या 3 वर्ल्ड कपमध्ये मिळून स्पेनचा हा फक्त तिसरा विजय आहे. हो, तिसरा फक्त तिसरा विजय. विजय. अच्छा, म्हणजे हे एकदम शॉकिंग आहे माझ्यासाठी आणि प्रेक्षकांना पण थोडं सरप्रायझिंग असेल, की फक्त हा तिसरा विजय आहे. पण जो जो कुठला हा विजय आला तो दणदणीत आलाय. येस, येस. स्पेनचा एक मोठा कमबॅक आलेला आहे. पुढे जाऊया स्वप्नील बेल्जियम इराणकडे आपण. येस. बेल्जियम इराण आणि बेल्जियम इराणचा हा गेम हा माझ्यासाठी निराशाजनक होता. कारण का बेल्जियम इराणचा स्कोर लाईन आहे 0-0. मला तरी असं वाटलं, की बेल्जियमची जर्सी घालून कुठलीतरी कॅपे व्हर्डेची कुठलीतरी जुनी बी टीम वगैरे किंवा अशी कुठलीतरी दुसरीच टीम खेळते. कारण ही बेल्जियमची टीम नाहीये. बेल्जियमच्या टीमकडून असा परफॉर्मन्स अपेक्षित नाहीये, नाहीये. अजिबात नाहीये. अजिबात नाहीये. जेव्हा तुमच्या टीममध्ये केविन डी ब्रुयने, लुकाकू वगैरे असे सगळे प्लेयर असतात, तेव्हा तुम्ही हा परफॉर्मन्स देता? हा परफॉर्मन्स येतात. स्टॅट्स बघता बेल्जियमचे आणि इराणचे. बेल्जियमनी चान्सेस क्रिएट केलेत पण कन्वर्ट करता आले नाहीत हे दिसते आता. कारण का त्यांचे अटॅक आणि टोटल शॉट्स आहेत 23. 23 शॉट्स त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यातले फक्त 7 शॉट्स ऑन टार्गेट आहेत. त्यातला एकही कन्वर्ट झालेला नाहीये. ऑन दी अदर साइड इराणनी फक्त 7 वेळा अटॅक केले आहेत. 3 शॉट्स ऑन टार्गेट आहेत. पण त्यांनी मजबूत डिफेंड केलेला हा या गेम हो, पूर्ण. हो. इराणने जो डिफेंड केलाय हा गेम, बाप डिफेंड केलाय. आणि मी तुला एक गोष्ट सांगतो, इराणच्या टीम मधला एक स्पेशल एक प्लेयर आहे, त्याला मी इकडे मेन्शन करू इच्छितो. इराणचा गोलकीपर त्याचं नाव आहे बर्नवाट. तो जो काही खेळला आहे, मी तुला आपण बहुतेक लास्टच्या व्हिडिओमध्येच बोललो होतो, की हा वर्ल्ड कप हा गोलींचा आहे. गोलकीपर्सच्या नावाने ओळखला जाणार हा, आहे. तेवढं आणि तेच कंटिन्यू होतंय पुढे. वोझिनिया झाला, वझीना झाला. त्याच्यानंतर दुसरा एक गेम झाला आणि आता हा तिसरा गेम झालाय. वझीना, एलॉय रूम आणि हा बर्नावाद. बेर्नावादला मिळाले आहेत 9.4 रेटिंग, हायेस्ट. आणि त्यांच्या अपोजिटला कोर्तोय उभा आहे. हो. त्याच्या पण वरती जाऊन कोर्टोयसला 7.6 आहेत, बर्नावादला 9.4 रेटिंग्स आहेत. आणि दिसून येतं की इराणनी त्यांच्या जे घरी त्यांच्या बॅक होम जे काही गोष्टी चालू आहेत ते सगळं सोडून हे लोक फुटबॉलच खेळायला Yes. आलेले आहेत इथे. त्यांनी खूप जास्त चांगलं कॉन्सन्ट्रेशन केलंय आणि बेल्जियमच्या अगेन्स्ट 1 पॉइंट काढून घेऊन जाणं ही घेऊन जाणं. खूप मोठी गोष्ट आहे. घेऊन आणि जाणं. स्पेशली बेल्जियमच्या टीम मध्ये सुपरस्टार्स भरलेले असताना आहेच. आणि सुपरस्टार्स बोलता बेल्जियमचं एक रेड कार्ड तुला काय म्हणायचंय? निगॉयचा रेड कार्ड जो आला आहे, कुठून त्याच्याकडनं कदाचित इफेक्ट झाला असतील गोष्टी सगळ्या. नाही, पण ओव्हरऑल सुद्धा तू मॅच बघितलीस ना, तर तो रेड कार्ड जर सोडला, एका साइडला ठेवला आपण रेड कार्ड, पण तरी सुद्धा बेल्जियमचा परफॉर्मन्स असा काही वाव नव्हता रे. वाव नव्हता. अजिबातच काही नव्हता. त्यांच्याकडून चान्सेस चांगले क्रिएट झाले नाही आणि जे झाले ते त्यांना कन्व्हर्ट करता नाही आले. ऑफकोर्स समोरचा गोलकीपर सुद्धा एक इन फॉर्म गोलकीपर खेळत होता. बट ॲट द सेम टाईम तुम्ही बेल्जियम आहात यार. तुम्ही बेल्जियम आणि आता हाच प्रश्न आहे, व्हेर इज बेल्जियम? मग त्याचं उत्तर आहे बेल्जियम इज ऑन द थर्ड पोझिशन राईट नाव इन द टेबल जी. इजिप्त इज फर्स्ट, इराण इज सेकंड, बेल्जियम इज थर्ड आणि न्यूझीलंड ही ऑब्व्हियसली न्यूझीलंड बाहेर पण गेली. जर न्यूझीलंड बद्दल बोलूया आपण पुढे. पण बेल्जियम इज ऑन थर्ड. पण जर बेल्जियम असा खेळणार असेल, तर बेल्जियम ह्याच्या पुढच्या राउंड्सला जरी गेली, तर ते दुसऱ्या टीमला फायद्याचं आहे. कारण ते लोक बोलतील, "अरे बेल्जियमच आली आहे ना, आपण हा पॉइंट काढू शकतो किंवा आपण ही काढू मॅच शकतो. जिंकू शकतो." असं होणार आहे. त्याच्यामुळे असं काही भीतीदायक वाटतच नाहीये बेल्जियमच्या टीममध्ये सध्या तरी. सध्या तरी वाटत नाहीये. मुव्हिंग अहेड, उरुग्वे वर्सेस कॅपो वर्डे, वन ऑफ द बेस्ट मॅच आय हॅव एव्हर वॉच. येस, येस. येस्टरडे कालच्या सेशन मधली वन ऑफ द बेस्ट मॅच आय हॅव एव्हर वॉच. Score. स्कोर आहे 2-2. कॅपो वर्डेच्या पदरात वर्ल्ड कपचा पहिला 2 गोल हे पडलेले आहेत. येस, फायनली वर्ल्ड कप हिस्ट्री मधले 2 गोल. हे कदाचित मागच्या गेममध्येच आले पाहिजे होते, पण त्यांचा अटॅक एवढा काही चांगला वाटत नव्हता. पण या वेळेला त्यांचा जो अटॅक वाटत होता, तो खूप बाप होता. त्यांची मिडफील्ड ही खूप स्ट्रॉंग strong वाटत होती. होती मित्रा. आणि अगेन वोझिनिया एका साइडला होता. त्याने प्रयत्न केले, 2 गोल खाल्ले. बट ॲट द सेम टाईम जेव्हा गोल मारायची वेळ आली, तो पहिला गोल तुला आठवतो? ती जी फ्री किक पिनाचा. घेतली त्याने. पिनाचा जो फ्री ओ किक हो. होता तो म्हणजे अनएक्सपेक्टेड फ्री किक होता आणि वाटत नव्हतं की कॅपो वर्डे इतकं छान
खेळू शकते, तो डिस्टन्सही फार लांब होता हो, हो. स्वप्नील. बऱ्यापैकी डिस्टन्स होता. म्हणजे तो बॉक्सच्या पण खूप बाहेर होता खूप बाहेर आणि होता. तिथून त्याने तो कन्व्हर्ट केला हो. म्हणजे एका नॉर्मल प्लेयरसाठी सुद्धा म्हणजे कुठल्यातरी मोठ्या टीमच्या प्लेयरसाठी सुद्धा ही फ्री किक अशी घेऊन गोल स्कोर करणं हे एक ड्रीमच आहे. उरुग्वेचा गोलकीपर मुस्लेराला तो फ्री किक दिसलाच नाही. जर तू व्हिडिओ रिप्ले हो, बघशील हो. तर तो बॉल साईडनी गेला आणि मुस्लेराचा रिॲक्शन डिले झाला. पण ती फ्री किक ही उत्तम होती, बाप होती आणि त्याच्यामुळे तो रडलाय. पिनार रडलेला आहे पिचवर आणि वन ऑफ द डिझर्विंग प्लेयर आहे. खूप इमोशनल गोल होता केप व्हर्डे सारख्या टीमसाठी. कारण वर्ल्ड कपमध्ये एक तर तुम्ही पहिल्यांदा क्वालिफाय करताय तुमच्या हिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर येऊन तुम्ही एक गोल मारून उरुग्वे सारख्या टीम समोर एक पॉइंट काढून जाताय. याच्या व्यतिरिक्त मोठी गोष्ट अजून काय असणार आहे या काहीच असणार टीमसाठी? नाही. मॅचचे स्टॅट्स बघता दोघांनी चांगला परफॉर्मन्स दिला होता. पण उरुग्वेकडे 65% पोझिशन होतं आणि कॅपेवर्डेकडे फक्त 35% पोझिशन होतं. अटॅक उरुग्वेचा 17 शॉट्स त्यांनी क्रिएट केलेले आहेत. कॅपेवर्डेने 12 शॉट्स क्रिएट केलेले आहेत. पण स्वप्नील 17 पैकी उरुग्वेचे फक्त 2 शॉट्स ऑन टार्गेट आहेत. 2 शॉट्स ऑन टार्गेट 17 पैकी 2 हा काही विचित्रच पर्सेंटेज रेशो आहे. काय वाटतं याच्यामध्ये? उरुग्वेची टीम ही मी तसं पण रेट करत नव्हतो खूप जास्त या टीमसाठी तरी. कारण उरुग्वेची टीम ही मला जी आवडलेली उरुग्वेची टीम होती त्यांच्या इतिहासातली, ती मला ही काही टीम वाटत नव्हती. तरीसुद्धा त्यांनी कॅपो व्हर्डे सारख्या अपोनंट समोर असा परफॉर्मन्स देणं हे काही मला तरी बरोबर वाटत बरोबर नव्हतं. वाटत नव्हतं. पण पण त्यांच्याकडे स्टार प्लेयर आहेत. व्हॅल्व्हर्दे सारखे प्लेयर आहेत. हं. मग तरी पण त्यांना ते चान्सेस क्रिएट करता आलेत, पण ते शॉट्स कन्व्हर्ट करता का नाही आले? याच्यामध्ये हा एक मोठा प्रश्न आहे. आपण रेटिंग्समध्ये जाऊया. मी स्पेशली आता इथे कॅपावर्डेचे रेटिंग्स मेन्शन करेल, की त्यांचा पिना 8.4 स्टार्स. हो. वन ऑफ वेल दी फॅन्टॅस्टिक प्लेयर वेल हा डिझर्व्हिंग. दिसून आलेला आहे याच्यामध्ये. वेल डिझर्विंग आणि टेबल बघता ह्यांचे तर टेबलमध्ये ह्यांचं एक गोष्ट क्लिअर आहे, की स्पेन ही टॉप करते. उरुग्वे तरी सेकंड पोझिशनवर आणि कॅपावर्डे इज इन. येस. थर्ड पोझिशन मध्ये येईन कॅपावर्डे. आता हे मला टॉप 8 थर्ड पोझिशनवरचे टॉप 8 निघणार आहेत. त्याच्यामध्ये कॅपावर्डे हा डेफिनेटली इन आहे आणि कुठेतरी नॉकआउटला तर एक सरप्राईज जायंट किलर आपण म्हणू शकतो. जायंट किलर होणार आणि आय गेस वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये सुद्धा असं कदाचित पहिल्यांदा दुसऱ्यांदाच होणार आहे, की कुठली तरी टीम ही आपल्या इतिहासातला पहिला वर्ल्ड कप खेळते आणि ती राउंड ऑफ 32 मध्ये जाणार आहे आणि तिकडे जाऊन कदाचित ही मोठ्या टीमला एक धक्का देणार. धक्का देणार. कन्फर्म डेफिनेटली धक्का देणार. देणार. कुठल्यातरी एका टीमला ती डेफिनेटली धक्का देणार आहे. कारण का ती आतापर्यंत जायंट किलर हा टायटल घेऊन हा वर्ल्ड कप मध्ये परफॉर्म करते. मूव्हिंग अहेड आपली शेवटची मॅच न्यूझीलंड वर्सेस इजिप्त. स्कोर लाईन 1-3. इट वॉज एक्सपेक्टेड. कुठेतरी येस. एक्सपेक्टेड होतं हे. म्हणजे काय असं नवल नाही वाटत ह्या गोष्टीचं. पण न्यूझीलंड ही चांगली टीम आहे. चांगली खेळली न्यूझीलंडने. येस. आणि किंग्स आला अगेन त्याच्याबद्दल कायच बोलायचं आपण सगळ्यांनी. तो अपीअर झालाय आणि त्याने अख्खी टीम सांभाळली आणि इजिप्तची टीम ही खूप छान फुटबॉल खेळली छान होती. फुटबॉल खेळले. इजिप्तची टीम फार छान घेतली आहे. किंग सलाचा बघशील तर 67th मिनिटला मोहम्मद सलाने जो गोल मारलेला आहे, इट्स वन ऑफ द फायनेस्ट गोल Yes. त्याच्या 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 रेप्युटेशनचा गोल होता. रेप्युटेशनचा गोल त्याच्या होता तो. रेप्युटेशनचा त्याच्या गोल होता. रेप्युटेशनचा गोल होता. स्टॅट्स बघता टोटल शॉट्स इजिप्तचे 19, 19 शॉट्स, शॉट्स ऑन टार्गेट 7 आणि अॅक्युरसी आहे 98%. येस. या मॅच बद्दल मी असं जास्त काही बोलणार नाही कारण ही मॅच ही इजिप्तची मॅच होती आणि इजिप्त हे सगळ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये किंवा सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये ही चांगलीच खेळली आहे. त्याच्यामुळे या मॅच मध्ये असं काही बोलण्यासारखं काहीच नाहीये. पण त्याच्यापेक्षा मला असं बोलायचंय की पुढच्या ज्या येणाऱ्या मॅचेस आहेत स्पेशली आज रात्री ती जी मॅच जी होणार आहे ती मॅच ही एक बँगर एक मोठी मॅच होणार आहे. कारण ही मॅच असणार आहे अर्जंट मॅच वर्सेस ऑस्ट्रिया. अर्जेंटिना ऑस्ट्रिया मॅच आहे. या मॅच बद्दल बोलूया आपण थोडं पुढे. पण मला एक मेन्शन करायचं येते. मोहम्मद सलाचा एक जबरदस्त कमबॅक आलेला आहे विथ 9.4 रेटिंग. हो. कुठेतरी आपण एक मेन्शन केलं होतं का, की मोहम्मद सला हा रिटायरमेंटच्या वर्जवर आहे, नाही खेळणार. हे अनेक फॅन्स सुद्धा बोलत होते. पण त्यांनी काल मला वाटतं ना, आपण स्वप्नील तुझा सॉरी मी तुला कट करतोय. आपण कुठल्या प्लेयरला ना किंवा इव्हन कुठल्याही फॅन्सनी कुठल्या प्लेयरला डिवचूच नाही. नाही नाही तो अजिबात नाही. तोडतो नंतर पुढच्या वेळेस लामिन यमाल बद्दल झालं. हा मोहम्मद सला बद्दल झालं. अजून बरेच आहेत. आता
अजून एक आहेत 41 वर्षाचे थोर प्लेयर आहेत. त्यांना पण ते परत बहुतेक. डिवचलंय. त्यांचा एक छान कमबॅक येईल. या कमबॅक बद्दल मोहम्मद सलाहचं काय म्हणशील? नाही आणि फॅन्स काय म्हणतील, काय नाही म्हणतील किंवा लोकं काय म्हणतील ह्याचा काही विचार मी करत नाही सध्या तरी. कारण मी मोहम्मद सलाहला नेहमीच एक चांगला दर्जाचा प्लेयर मानतो प्लेयर आणि मान त्याला खूप हाय रेट करतो आणि तो त्याच्या एक्स्पेक्टेशनला जागलाय. पहिल्या मॅचमध्ये त्याला म्हणजे त्याच्याकडून तेवढा परफॉर्मन्स नाही झाला, पण त्याने कमबॅक केला आहे आणि तो आता मॅच जिंकून गेलेला आहे. जिंकून गेलेलं आहे आणि मॅच जिंकून नुसतं गेलेलं नाहीये, पण आता इजिप्त कदाचित टॉपही करते हा टेबल. येस करेक्ट. इजिप्त हा टेबल टॉप करते आहे आणि टू माय सरप्राईज इराण इज ऑन सेकंड पोझिशन. येस. आणि त्याच्याच खालच्या टेबलवर USA सुद्धा येते. पुढे जाऊन तुला वाटतं का इराण USA होईल? जर ही मॅच झाली, तर मला असं वाटतं की वर्ल्ड कप फायनलपेक्षा या मॅचवरती जास्त लक्ष जास्त असणार आहे लक्ष संपूर्ण असणार. जगाचं. आणि ज्यांनी कधी फुटबॉल बघितला सुद्धा नाही ते ना, सुद्धा ते बघणार सुद्धा आहेत. ही मॅच जाऊन बघणार आहेत. सो मला तरी असं वाटतं की ही मॅच व्हावी यार, की म्हणजे काहीतरी जी मजा येणार आहे ना, म्हणजे एक इतिहासातली सगळ्यात मोठी मॅच म्हणून या मॅचला गृहीत धरलं जाणार मॅचला आहे. गृहीत धरलं जाणार आहे. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा हा मॅच रिव्ह्यू? फार इंटरेस्टिंग मॅच झालेल्या आहेत. आजचे मॅच जे आता येणार आहेत तेही फार उत्तम आणि इंटरेस्टिंग आहेत. नक्की आम्हाला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला. Instaवरही आम्ही फार आता ऍक्टिव्ह झालेलो येस. आहोत. स्वप्नील एकदम जबरदस्त रील्स करतोय. स्वप्नील, कन्क्लुडिंग स्टेटमेंट्स कालच्या मॅचचे आणि आजच्या येणाऱ्या मॅचेसचे. कालच्या मॅचचा दिवस हा खूप भारीवाला होता. मोठे-मोठे जे टीम्स ज्यांना आम्ही रेट केलं होतं, ते परफॉर्म करायला लागलेत आता. स्पेनसारखी टीम, इजिप्तसारखी टीम आता परफॉर्म केलेली आहे. आता बस हे बघायचं आहे, की आता ऑलमोस्ट हा सेकंड राउंड संपत आला आहे संपत आलं. सगळ्या टीमचा. सो त्याच्यामुळे आता बघायला लागेल, की पहिली मॅच तर झाली. आता दुसऱ्या मॅचमध्ये कसे-कसे परफॉर्म करणार आहेत मोठ्या-मोठ्या टीम. अर्जेंटिनासारखी टीम, पोर्तुगालसारखी टीम, फ्रान्ससारखी टीम, ज्यांची मॅच आज पण आहे. सो त्याच्यामुळे ते बघायला खूप मजा येणार आहे आज. आणि स्पेशली सगळ्यांचं लक्ष असणार आहे आज एकाच माणसाकडे, लिओनेल मेसी. अँद्रेस मेसी. गोलपोस्ट मराठी, आपला आपला फुटबॉल, फुटबॉल, आपली आपली भाषा. भाषा. थँक्यू.